मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत राज्य सरकारनं महत्त्वाचा युक्तिवाद केलाय। मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये देण्यात आलेलं 10% स्वतंत्र आरक्षण योग्य आणि घटनात्मक असल्याचा दावा राज्य सरकारनं केलाय। सरकारच्या वतीनं युक्तिवाद करताना सांगण्यात आलं की अपवादात्मक परिस्थितीत 50% आरक्षण मर्यादा ओलांडता येते। यासाठी सरकारनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना म्हणजेच ईडब्ल्यूएसला देण्यात आलेल्या 10% आरक्षणाचाही दाखला न्यायालयासमोर दिलाय। यासोबतच सरकारनं मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबत महत्त्वाचा मुद्दा मांडलाय। 1956 ते 2018 या काळात मराठा समाज मागास आहे की पुढारलेला याचा सखोल अभ्यास कोणत्याही मागासवर्ग आयोगानं केला नव्हता, असा दावा सरकारनं केलाय। निवृत्त न्यायमूर्ती MG गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील आयोगानं पहिल्यांदा व्यापक सर्वेक्षण करून मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचं नमूद केलं होतं। मात्र गायकवाड आयोगाच्या अहवालातील काही त्रुटींमुळे यापूर्वीचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं होतं। त्यानंतर न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील आयोगानं या त्रुटी दूर करून नव्यानं सर्वेक्षण केलं, असा युक्तिवाद राज्य सरकारनं केलाय। शुक्रे आयोगानं मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचा सखोल अभ्यास करून स्वतंत्र आरक्षणाची शिफारस केली असल्याचंही सरकारनं न्यायालयाला सांगितलं। त्यामुळं आता मराठा आरक्षणाचं 10% आरक्षण टिकणार का, 50% मर्यादा ओलांडण्यामागची सरकारची कारणं न्यायालय मान्य करणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय।